आणि शास्त्र हे आगाध आहे. शास्त्र हे कसं आहे, आगाध आहे. आणि म्हणून शास्त्राचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही, वेदाचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. वेद अनंत बोलेला, अर्थ इतकाची साजेला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. तात्पर्य काय आहे की आगाध आहे, ऐशे जे आगाध, जिथे विडावती वेद तिथं अल्पमी मतिमंद काय हो. खरंच परमार्थ म्हणजे एक आश्चर्य, दुसरं काही नाही. परमार्थ म्हणजे प्रचंड आश्चर्य. आपली बुद्धीची, आपल्या अकलेचे किती जरी आपण तारे तोडले नाही का, तरी ह्या जगाचा आपल्याला काय लागणार नाही, थांगपत्ता लागणार नाही. काय आहे अहो, काय हे जग काय साधं आहे का? चंद्र काय, तुम्ही साधंपणे चंद्रावर तर जाऊन दाख, सूर्याची भेट घेऊन या आणि समुद्रामध्ये काय करा, एक समुद्राच्या मध्यावर एक उडी मारून या. काय एखाद्या दरीमध्ये दरीचा तळ पाहून या. वैष्णोदेवीला जाताना काय काय हे प्रचंड आश्चर्य. आणि हे कोणी निर्माण केलं याचा विचार करा. हे कोणी निर्माण केलं, तरी हे प्रकृतीनं, मायेनं, म्हणजे त्या परमात्म्याची सत्ता घेऊन ते निर्माण केलं. आश्चर्य, आश्चर्य आहे पा. आणि म्हणून तर जेव्हा तो, ही प्रकृती आणि पुरुष असे आहेत, जेव्हा तो झोपतो तेव्हा ती जागी असते आणि सगळी काय करते, सगळ्या प्रकारचे कार्य ते करून जाते. तो झोपला असताना, तो जेव्हा झोपतो तेव्हा ही जागी असते आणि ती जेव्हा झोपते तेव्हा हा जागा असतो. त्या दोघांची गाठ कधीही पडत नाही. हे पती पत्नी, पुरुष आणि प्रकृती नाही का. तो झोपला का ही जागी होती आणि ही जागी झाली का तो झोपतो. दोघांची कधी गाठ पडत नाही. परंतु अशा त्या प्रकृती पुरुषापासून काय झालं, ह्या अपत्य निर्माण झालं त्या दोघांना. कसं निर्माण झालं तर जगा एवढं अपत्य निर्माण झालं नाही का. जगा एवढं अपत्य निर्माण झालं. मागं दृष्टांत सांगितलं होतं, मामा कुठं दिल्लीला, मामी कुठं पुण्यामध्ये. मामाची आणि मामीची गाठ कधीच नाही, परंतु त्या मामीला काय झालं तर दिवस गेले आणि तिलाही एक अपत्य झालं. आता मामा तर काही पुण्याला आला नाही आणि मामी तर काही तशी नाही, मग हे झालंच कसं. यालाच परमार्थ म्हणतात. आणि हे ज्याला कळतं त्याला आत्मज्ञानी म्हणतात. आता कसं झालं हे, मामा दिल्लीला, मामी पुण्यामध्ये, आणि मामीला दिवस गेले आणि सुंदर गोंडस अशा प्रकारचं मूल जन्माला आलं. हे कसं झालं कुणीही सांगावं नाही का. हे कसं झालं कुणीही सांगावं. आणि म्हणून कसं आहे, आता भाऊनी एक सुंदर विषय सांगितला. खरंच परमार्थ म्हणजे आश्चर्य नाही का. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, उर्म हे जाणून शंका. तुझ्यासारखा तूच, देवासारखं तूच. अहो देवाचा एक अंश ही जिनं हे विश्व निर्माण केलं, मग एका अंश नसते तो जगत. भगवंताच्या एका अंशावर, एक अंश म्हणजे काय, समुद्र आहे ना, समुद्राचा एक थेंब, समुद्राचा एक थेंब म्हणजे भगवंताच्या एका अंशावर हे सगळं जग आहे. कल्पना करा. मग तो भगवंत केवढा असेल, भगवंत केवढा, हे कसं आणि काय विचार करा. आपल्या एवढ्या आपण गप्पा मारतो, लय शहाणपणा करतो, लय शहाणपणाच्या गोष्टी, पण तुझ्या आत हे काय ते पाहिलं का कधी? तुझ्या आत काय काय ते कधी पाहिलं का? हे जर माहिती, हे माझं घर, माझं घर, माझं घर. अरे म्हटलं जाऊ दे, लय गप्पा मारतो, माझं घर, माझं घर. तुझ्या घराला कौलं किती आहेत ते सांग. लय माझं घर, माझं घर टिमटिम रोवतो. माझ्या घरा, तुझ्या घराला कौलं किती? बरं कौलं जाऊ दे, तर म्हटलं वाशे किती आहेत ते सांग. काय माहिती नाही का. आपल्या आतमध्ये खातो, 2 भाकरी खातो, आतमध्ये टाकतो, पण त्याचं काय होतं आहे का तपास त्याचा?
त्याच्यापासून रक्त तयार होतं, रेत तयार होतं, शक्ती तयार होते, हाडं बळकट होतात, ऊर्जा मिळते, शक्ती तयार होते. हे सगळं कोण करतं? हे सगळं कोण करतं? नाही का? आपण फक्त टाकीमध्ये टाकतो, टाकून देतो, पुढं आला हे दा, नाही का? ही आतमध्ये शक्ती हे सगळं काही करते. रक्त तयार करते, मांस तयार करते, हाडं मोठी करते, सगळं. आपण साधं बी लावून दिलं जमिनीमध्ये, जमिनीचं त्या जमिनीमध्ये बीज अंकुरले, रोपं वाढले. ते रोप वाढलं की रोपाचं झाड होतं. त्या झाडाला फांद्या येतात, त्या झाडाचं मोठं खोल होतं, अनेक त्याला पानं येतात, अनेक त्याला फुलं येतात, अनेक त्याला फळं येतात, आणि ती फळं पिकून गोड लागतात. हे सगळं करतं कोण? हे करतं कोण सगळं? आणि म्हणून हे कसं आहे? आश्चर्य आहे, नाही का? आश्चर्य आहे. तर आता भावने जो दृष्टांत सांगितला, इंद्र काय झालं, ते राक्षस इंद्राच्या पाठीमागं लागले, आणि म्हणून त्या राक्षसापासून संरक्षण करण्याकरता त्या इंद्रानं काय केलं, आता ते राक्षस बलवत म्हणजे बलाढ्य होते, त्यांच्यापासून संरक्षण करायचं होतं, आणि त्यांना आपण कसल्याही परिस्थितीत सापडू नये, आणि त्यांच्या ठिकाणी जबर शक्ती होती. म्हणून त्यांनी काय केलं, एका असा जो कण असतो ना, मातीचा कण, त्या मातीच्या कणामध्ये तो इंद्र लपून बसला, आणि तिथं त्याला आढळलं, त्या मातीच्या कणामध्ये किंवा त्या धुळीचा कण असतो त्याच्यामध्ये त्याला असं आलं, तिथं सुद्धा एक प्रचंड ब्रह्मांड होतं. तिथंही चंद्र होते, तिथंही सूर्य होते, असंख्य तारा होत्या, तिथं समुद्र होते, तिथंही जंगलं होती, अगदी मोठमोठे डोंगर होते, असंख्य माणसं होती, अनेक शहरं होती, सगळं काही तिथं होतं. पुढं एका धुळीच्या कणामध्ये सगळं होतं. हे कसं? हे कसं? आपण त्या शिलाख्यान आपण पाहिलं, अहो हे आघातशास्त्र आहे. आणि विचार जर केला तर डोकं क्रॅक व्हायचं लक्षण. म्हणून तर आपण आपलं बरं आहे, म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही, भागवत वाचत नाही, रामकृष्ण हरी पुढे उद्योग लावून घेता, मग डोकं क्रॅक झालं, करता काय? आणि म्हणून ते शिलाख्यान होतं. त्या शिलाख्यानामध्ये काय आहे, ती लीलाच का विद्याधरी होती वाटते, ती विद्याधरी. तर त्या ब्रह्मदेवाला त्या वशिष्ठांना म्हटली, त्यांना भेटली ती वशिष्ठांना विद्याधरी, त्यांना भेटली आणि चला म्हटली, माझा नवरा माझ्याशी बोलत नाही. त्यांनी मोठ्या प्रेमाने, मोठ्या आग्रहाने माझ्याबरोबर लग्न केलं, परंतु लग्न केल्यापासून तो माझं नाव घेत नाही, माझ्याशी बोलत नाही, मला भयंकर दुःख होतं आहे, मी उभी जळते. तुम्ही त्याला 2 शब्द काहीतरी सांगा आणि तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणजे तू कुठं राहते? म्हणे मी एका प्रचंड शिळा, एका पर्वता एवढी शिळा आहे, त्याच्यामध्ये मी राहते. तुम्ही विचार करा, एखादा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये एखादं शहर असेल का? डोंगरामध्ये एखादं शहर असेल, एखादं गाव असेल, समुद्राच्या तळाशी किती शहर असतील? वशिष्ठ म्हणला, बरं ठीक आहे म्हटलं, चल. तिथं एक शिळा होती, आणि वशिष्ठाने विचारलं, ह्या शिळीत कसं जायचं? ती म्हणली, माझ्यासारखी सामान्य साधीसुधी बाई ह्या शिळेमध्ये प्रवेश करते, आणि तू एवढा ज्ञानी असून तुला आतमध्ये जाता येत नाही का? तू एवढा ज्ञानी आहे? ते म्हणले, नाही मला. चल म्हटली, मी तुझा हात धरते. त्या विद्याधरीने त्यांचा हात धरला आणि त्याला आतमध्ये घेऊन गेले, आणि तिथंही ते एका शिळा म्हणजे अखंड शिळा, दरवाजा काही नव्हता, काही नाही. वरून पाहिलं तर सगळ्या बाजूनी पाहिलं तर फक्त खडक, मोठा खडक. परंतु आतमध्ये गेली, तिथं ब्रह्मदेव होता, तिथंही जंगलं होती, प्रचंड मोठं आकाश होतं, नद्या होत्या, समुद्र होते, चंद्र सूर्य होते, असंख्य गावं होती, पशुपक्षी होते, मोठी जंगलं, मोठं ते सगळं काही तिथं होतं. सगळं काय तिथं होतं. हे कसं? आणि म्हणून कसं काय सांगितलेलं आहे, हे कसं अजून एक सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये एक ऐंदव कथानक आलेले, ऐंदवाचं हिंदू ब्राह्मणाची कथा आलेली. हिंदू ब्राह्मणाला आता काहीतरी शास्त्राचं म्हणून हे शास्त्रकार काही वेळी होते का? त्यांनी जे सांगितलं ते कशाकरता सांगितलं? काहीतरी
ईश्वरानं जे नद्या निर्माण केल्या हे काय उगाच निर्माण केले? सूर्य निर्माण केला तो उगाच निर्माण केला नाही का? माणसं निर्माण केली ते का उगाच निर्माण केली का? नाही. ईश्वराचं नियोजन फार मोठं आहे. तर त्या इंदू ब्राह्मणाला 8 मुलं होती. 8ही मुलं कशी होते? त्यांनी विचार केला जगामध्ये सगळ्यात मोठं कोण? त्यांना कळलं सगळ्यात मोठा ब्रह्मदेव. काय? सगळ्यात मोठा ब्रह्मदेव. मग काय व्हावं माणसाने? खूप चांगलं असं क्षुद्र आयुष्य माणसाने काय करावं? क्षुद्र आयुष्य जगू नये. माणसाने काय करावं? प्राप्ती करायची, उत्तम जीवन जगावं. क्षुद्र जीवन माणसानं जगू नये नाही का? घ्यायचं ते चांगलं घ्यायचं, जगायचं चांगलं जगायचं, उत्तम जीवन जगायचं. क्षुद्र पक्षासारखं जगायचं नाही. तर मग त्याने ठरवलं की जगामध्ये सर्वात मोठा ब्रह्मदेव आहे. 8ही पुत्रांनी ठरवलं आपण ब्रह्मदेव व्हायचं. कठोर तपश्चर्या केले म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. परमार्थ असा आहे तुम्ही वाटेन ती इच्छा करा ते सगळं घडतं. सर्व करी पूर्ण मनोरथ. सगळं काही घडतं नाही का? आणि म्हणून कसं आहे त्याने ठरवलं कठोर तपश्चर्या केली. आणि आश्चर्य म्हणजे एकाच खोलीमध्ये एकाच घरामध्ये 8ही ब्राह्मणांनी 8 ब्रह्मांड निर्माण केली एकाच खोलीमध्ये. आता ब्रह्मांड म्हणजे लहान असतं का? ब्रह्मांड म्हणजे लहान आहे? अहो ब्रह्मांड म्हणजे प्रचंड. जिथं चंद्र असतात, जिथं सूर्य असतात, जिथं आकाश असतं नाही का? एवढासा किडा एवढी गोंधळ करतो एक साधा. तर ब्रह्मांडाची काय वार्ता घेऊ बसलात नाही का? काय आहे नाही का? असं तर तेव्हा एका घरामध्ये एका रूममध्ये त्यांनी 8ही ब्राह्मणाचे पुत्र 8ही ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव झाले. मग आता कशी झाली असते? कल्पना करा. एकाच बरं का भाकरीताई, किती आश्चर्याची गोष्ट आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. एका घरामध्ये 8ही ब्राह्मणाचे पुत्र 8ही ब्रह्मांडाचे अधिपती झाले. हे झालंच कसं? आणि एका घरामध्ये 8 ब्रह्मांड निर्माण केली. इथं साधं आपल्याला जर समजा तर वर समजला आहे ना, त्याच्यावर कपाट नेता येत नाही. आतमध्ये कपाट आणता येत नाही. 2-4 जण कोणाचे हात मोडतात, कोणाचे पाय मोडतात, कोण खाली पडतं. एक साधं कपाट जर आतमध्ये आणायचं असेल तर काही तऱ्हा होते नाही का? मग आता हे कसं झालं यालाच परमार्थ म्हणतात. मग ही माया आहे. माया हे कोणी केलं? तर हे मायेनं केलं. आणि म्हणून आपल्या बुद्धीला ते आकलन होत नाही. काय? आपल्या बुद्धीला नाही का? आपल्या बुद्धीला ते आकलन होत नाही बरं का? आणि म्हणून हे आता माया म्हणजे काय? मुळात माया म्हणजे असं जड आणि दुःख. मुळातच माया म्हणजे काय? माया आणि अविद्या दोन्ही काय आहेत? एकच आहेत. माया आणि अविद्या दोन्ही एकच आहे. माया म्हणजे काय? या मासा. या मासा म्हणजे जी मुळातच नाही नाही का? जी मुळातच नाही तिला म्हणायचं माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे ती. ही जगात कुठंच नाही. त्या मायेचा शोध घ्यायला गेला ना, एका वेळेला देव सापडेल, सगळं काय सापडेल, पण माया कुणाला सापडायची नाही. अशी ही नसलेली माया. ह्या नसलेल्या मायेनं एवढं अनंत ब्रह्मांड निर्माण केली. कसं आहे? अशी आहे अविद्या. त्यालाच काय म्हणायचं? अविद्या. मग आता अविद्या म्हणजे काय? अविद्या येणे नावे मी विद्यमानची नोहे, हे अविद्या स्वमुखे सांगतसे. हे अविद्या स्वभावे सांगतसे. अविद्या येणे नावे मी विद्यमानची नोहे. अविद्या स्वतः सांगतील. अविद्या म्हणजे काय? जी मुळातच नाही. आणि त्या अविद्येचा परिणाम अंतःकरण आहे. अविद्येचा परिणाम नाही का? आणि तीच
माया आहे आणि तीच अविद्या आहे. म्हणजे जी मुळातच नाही तिनं सगळं जग निर्माण केलं, नाही का. मग अविद्या, मग आता तुम्ही आम्ही कसे आहोत? आत्मा कसा आहे? तुमच्या आमच्यामध्ये देहामध्ये आत्मा आहे. हा आपण देहरहित आहोत, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही देहरहित आहात. हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म जगरहित आहे, हे कळलं. ज्ञान होतं म्हणजे काय होतं? सकाळी आपण पाहिलं सूक्ष्मदेहाची वाट लागते. 17 तत्वांचा सूक्ष्मदेह, त्याची वाट लावायची आहे. ज्याचा सूक्ष्मदेह त्यालाच म्हणायचं, माऊली म्हणतात मनोरूपपटू फाटे, जेथ संसार चित्र उमटे, सरोवर आटे मग प्रतिमा पेश. पडून गेली या भिंती, चित्राची केवळ माती. मग ज्याचा सूक्ष्मदेह आहे तो जीव, आणि ज्याचा सूक्ष्मदेहाची ज्यानं वाट लावली तो काय होतो? जीवनमुक्त महात्मा तो असतो. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय करायचं आहे तर सूक्ष्मदेहाची आपल्याला वाट लावायची आहे. मग आता सूक्ष्मदेह म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हा देह किती तत्वाचा आहे? 25 तत्वांचा देह आहे. हा देह 25 तत्वांचा. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण पंचक आणि पंचमहाभूत अशा 25 तत्वांचा हा देह आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रोखमा. अहो हे शास्त्र आहे. 28 म्हणजे काय? ही 25 तत्व, पंचज्ञानेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण पंचक, पंचमहाभूत आणि रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, या 28च्या युगे 28 विटेवरी उभा. हे 28 युगे नाही योगे, योगे 28 विटेवरी उभा. या 28 तत्वांच्या योगानं हा परमात्मा विटेवर 4 देहांची पुरवणी विटेवर असे उभा नीट. या विटेवर तो परमात्मा उभा आहे, नाही का. परमात्मा हा तुमच्यातच आहे, नाही का. परमात्मा कुठं आहे? तुमच्यातच आहे, आपल्यातच नाही ना. तुम्हीच परमात्मा आहात. मग आता आपलं सूक्ष्मदेहाची वाट लावायची. सूक्ष्मदेहाची तत्व किती? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, हे 17 तत्व वाट लावायची. वाट लावायची म्हणजे काय? वाट लावायची म्हणजे काय? अंतकरण काय आता काय चाकू आणायचं का सूर्य आणायचे? वाट लावायची म्हणजे अहो तुम्हाला सांगतो, अंतकरण नाहीच, अंतकरण नाहीच. मग अंतकरणच नाही. अंतकरण का नाही? अज्ञानाचा परिणाम अंतकरण. अंतकरण म्हणजे काय? इच्छा, वासना, अहंकार, नाही का. हे सगळं अंतकरण आहे. पाणीच नाही तर प्रतिबिंब कसलं? पाणी आटून म्हणजे सरोवर आटे मग प्रतिमा कशी? सूक्ष्मदेह आहे म्हणून त्यात प्रतिबिंब आहे. आत्मा तर आहेच आहे, त्यानंतर अजून सूक्ष्मदेह आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पाणी किंवा हे आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं. सूक्ष्मदेह जर नसेल तर प्रतिबिंब पडणार कुठं? पाणी जर नसेल मडक्यात प्रतिबिंब पडणार कुठं? सूक्ष्मदेह नसेल तर प्रतिबिंब पडलं आणि तो जीव. मग आता अंतकरण नाहीच हे याचा निश्चय करायचा. यालाच म्हणजे 17 तत्वांच्या वाट लावायची. 17 तत्वांचा सूक्ष्मदेह त्याची वाट लावायची. आणि मग ज्ञानाला त्याला अंतकरण असतं नाही, असतं पण मिथ्य असतं. त्यानं काय केलेलं असतं तर ज्याला आपण काय म्हणतो त्याचा बाध केलेला असतो. बाध. मेलेला साप काय करणार आहे? मेलेला साप काय करेल? मेलेला साप. किंवा त्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण सांगतो. बाध करणं म्हणजे काय? जगाचा बाध करायचा आहे, देहाचा बाध करायचा आहे, म्हणजे निराश करायचा आहे. आणि याचा बाध दृश्य म्हणजेच प्रकृती, आणि दृश्याचा बाध म्हणजे दृश्य मुळातच नाही, हे शास्त्र ओरडून सांगते, नाही का. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर निहटून विचारी पाहता
नाही का. दृश्य पदार्थ दृश्य पदार्थ ओसरिता अवघा आत्माची तत्वता निहटून विचारी पाहता दृश्य मुळीच नाही. दृश्य मुळीच नाही. म्हणजे हे दृश्य दिसतंय हे सूक्ष्मदेह आहे म्हणून दृश्य आहे. ज्ञानाला जग आहे, आपलं तुम्हा आम्हाला जग आहे नाही का. तर दृश्याने रोधली वाट परब्रह्माची नाही का. तर काय करावं, परब्रह्माकडे जायला निघावं. परब्रह्माकडे जायला निघावं तर ते काय केलेलं आहे, तर या दृश्यानं काय केलं, परब्रह्माचा रस्ता अडवलाय. आणि हे दृश्य कसं आहे, सत्य नाही, खोटं आहे. आता अजून एक सांगतो तुम्हाला. स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये ज्या घटना पाडतो त्याला दृश्य म्हणायचं. स्वप्नातल्या ज्या घटना आपण पाहतो ते दृश्य, पण दृश्य खरं का कुठं उघडे. स्वप्नात ते पदार्थ, तुम्हाला स्वप्न पडलं, लग्न लागलं स्वप्नामध्ये, एखाद्या तरुणे स्वप्नामध्ये लग्न लागलं, त्यानं बायको आणली, जागा झाला, बायको पुढे नाहीच. म्हणजे हे साक्षात आपल्याला, म्हणूनच भगवंताची आश्चर्य आगाधे. तर त्या ज्या अवस्था दिल्यात ना, तर त्याच्यावरून आपल्याला हे करून देतं. आणि म्हणून कसं आहे, तर ह्या दृश्य मुळातच नाही आणि निश्चय आपल्याला करायचा आहे. आणि दृश्य आता म्हणून पहा, तर जागृती म्हणजेच विश्व, जग. जागृती म्हणजे जग आणि सुषुप्ती म्हणजेच परब्रह्म नाही का. आणि स्वप्न म्हणजेच काय आहे, भास, भ्रांती नाही का. भ्रांती आहे, स्वप्नासारखं आहे. आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे, तर ह्या तीन देहांची, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो 17 तत्वांचा सूक्ष्मदेह, हे नाहीचा निश्चय करायचा आहे. काय करायचं आहे, नाहीचा निश्चय करायचा आहे. आता थोडंसं एवढा महत्त्वाचा विषय आपला झाला. आणि अभ्यास करायचा, अभ्यास आणि चिंतने, अभ्यास करता करता आपोआप तसं होऊन जातं, आपोआप तसं होऊन जातं. अजून एकच वाक्य, 1-2 वाक्य पहा महत्त्वाची तुम्हाला सांगतो कशी. आपण स्थाणू पाहतो, स्थाणू चोर दिसतो, परंतु चोर आहे का, पण दिसतो ना. तिथं चोर मुळीच नाही, परंतु दिसतो म्हणून तो खोटा. तसं ब्रह्मावर जग दिसतं पण ते खोटं. असं विचाराच्या साह्यानं काय करायचं आहे, निश्चय करायचा. आणि त्यासाठी काय करायचं आहे नाही का, ते अभंगी पहा. भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली से आस. अशी ओढ लागायला पाहिजे. ओढीशिवाय पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाय. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत तसे वाटुली पंढरीची. म्हणून ओढ पाहिजे नाही का. आणि एक परमार्थाचा रस्ता, परमार्थाचा मार्गच एक आगळा वेगळा आहे नाही का. जगाचे रस्ते जेव्हा बंद पडतात तेव्हा परमार्थाचा रस्ता आपल्याला सापडतो. आणि हे अतिमहत्त्वाचा विषय आहे, अतिमहत्त्वाचा. त्रैलोक्यात हा लाभ कोणालाच नाही नाही का. आणि म्हणून आत्मलाभासारखे काहीच गुमटे न देखे, म्हणूनही भोगविषयी के हारिके ना. शहाणी माणसं भोगात अडकत नाही. ह्या भोगात घरदार, सत्ता, संपत्ती, पैसा अडका, हे भ्रांती आहे. एक तर खरे नाहीत, आणि दुसरी गोष्ट घात करणारे, दुःख देणारे, विनाश करणारे, आपल्या सर्व सुखाला नष्ट करणारे आहेत. आणि कोटी जन्माचं साफल्य म्हणजे कसं आहे, तर ह्या ज्ञानाचा भक्ती संभाव.